नमस्कार मैत्रिणींनो, शोभा किचन रेसिपी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व खवयांचं स्वागत आहे। तर उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि उन्हाळा म्हणलं की कैरीचे सीजन वगैरे येतं। तर आज आपण कैरीचा वेगळ्या प्रकारचा पदार्थ बनवणार आहोत, तो म्हणजे कैरी कांदा टक्कू। चला तर मग सुरू करू। आता एका ताटामध्ये ही एक मोठी कैरी वरचं साल काढून किसून घेतलेली आहे। एका ताटामध्ये घेऊ। एक वाटी कैरीचा किस आहे, याच्यामध्ये अर्धी वाटी बारीक चिरलेला कांदा टाकून घ्यायचा। या 2 चमचे गूळ आहे, 2 चमचे गूळ टाकून घ्यायचा। त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊ। आता याला मिक्स करून घेऊ। बनवायला खूप सोपा आहे आणि खायला एकदम छान लागतं आणि कमी वेळात बनणार आहे। याला चांगलं मिक्स करून घेऊ। आता हे व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे। आता याला थोडंसं बाजूला ठेवू आणि आता आपण फोडणीची तयारी करू। आता आपण गॅस चालू करून घेऊ आणि त्यावर एक छोटंसं स्टीलचं भांडं ठेवू। आता पातेलं गरम झालेलं आहे आणि त्यामध्ये एक 3 चमचे गोड तेल टाकून घेऊ। आता तेल गरम झालेलं आहे, या तेलामध्ये अर्धा चमचा मोहरी टाकून घेऊ। आता मोहरी तडतडली आहे, त्यामध्ये चिमूटभर हिंग टाकून घेऊ। अर्धा चमचा हळद टाकून घेऊ। आता आपली ही फोडणी तयार आहे। तर ही फोडणी आता आपण हे कैरी कांद्याचं सारण आहे त्यावर टाकून घेऊ। आता ह्याला चांगलं मिक्स करून घेऊ। हे बघा, इथे दिसायला पण मस्त दिसत आहे आणि खायला पण एकदम छान लागतं। यामध्ये गोड असल्यामुळे हे कैरी कांदा टक्कू खायला एकदम छान लागतं, आंबट गोड असं। ह्याला चांगलं मिक्स करून घेऊ। तर हे बघा, दिसायला पण खूप छान दिसत आहे आणि मस्त फोडणी बसलेली आहे। तर आपलं हे व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे आणि आता आपलं हे कैरी कांदा टक्कू तयार आहे। याला वाटीमध्ये काढून घेऊ। तर आपलं हे कैरी कांदा टक्कू तयार आहे। तुम्ही हे चपातीसोबत, भाकरीसोबत खाऊ शकता आणि तुम्ही हे नक्की करून बघा आणि कशी वाटली ते कमेंट्समध्ये सांगा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।